जर तुम्ही ॲडव्हान्स्ड आणि उद्योन्मुख अर्थव्यवस्थांमधील बॉन्ड रिटर्न्सच्या कामगिरीकडे पाहिले, तर अमेरिका, यूके, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये वाढ दिसून आली आहे. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील बॉन्ड रिटर्न्समधील वाढ ही जपानच्या 30 आणि 40 वर्षांच्या दीर्घकालीन बॉन्डमध्ये झालेल्या वाढीमुळे होती. जानेवारी महिन्यात या बॉन्डचे रिटर्न्स सुमारे 25 ते 30 बेसिस पॉइंट्सने वाढले होते. या वाढीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी खाद्यपदार्थावरील टॅक्समध्ये कपातीचे आश्वासन दिले. त्यामुळे सरकारच्या वित्तीय स्थितीबाबत चिंता वाढली आणि परिणामी बॉन्ड रिटर्न्स वाढले. याशिवाय अनेक कॅरी ट्रेड हे येनमध्ये केले जात असल्याने जपानी बॉन्ड रिटर्न्स किंवा चलनातील मोठ्या बदलांचा परिणाम अन्य प्रमुख चलन असलेल्या देशांवरही दिसून येतो. म्हणूनच जपानबरोबरच अमेरिका आणि ब्रिटनमधील बॉन्ड रिटर्न्समध्ये वाढ झाली. ऑस्ट्रेलियामध्येही रिझर्व्ह बँक अद्याप महागाईबाबत चिंतित आहे. वाढीची स्थिती चांगली असल्याने पुढे व्याजदर वाढवले जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन बॉन्ड रिटर्न्समध्ये वाढ पाहायला मिळाली. मात्र उद्योन्मुख मार्केटमध्ये परिस्थिती संमिश्र होती. ब्राझील, मेक्सिको आणि चीनसारख्या काही देशांमध्ये मागील महिन्यात बॉन्ड रिटर्न्समध्ये घट झाली कारण हे देश चांगली वाढ आणि कमी महागाई स्थितीचा लाभ घेत आहेत. तर भारतासारख्या काही उद्योन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये बॉन्ड रिटर्न्समध्ये थोडी वाढ पाहायला मिळाली. कारण राजकोषीय सुधारणांबाबत चिंता कायम आहे. राजकोषीय तुटीचा ताळमेळ सरकार बजेट पूर्वी नेमका कसा साधणार याविषयी बाजारातील सहभागी चिंतेत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.